तर एक तर सोमनाथ सूर्यवंशी नावाचा 32 वर्षाचा तरुण होता. तो मूळ निवासी तसा पुण्यात आहे, पण तो लॉच्या 3rd इयरला होता आणि तो त्या ठिकाणी परभणीमध्ये शंकरनगर या वस्तीमध्ये राहत होता. तर 10 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टॅच्यू आहे रेल्वे स्टेशनच्या समोर, त्या ठिकाणी संविधानाचं पुस्तक जे आहे ते काचेमध्ये ठेवलं होतं आणि संविधानाचा जो अपमान आहे हा अपमान करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केलेला होता. त्या व्यक्तीला पकडलेला आहे, परंतु तो आता सध्या नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तो त्यांनी प्रकार दुपारी 4:30 वाजता 10 तारखेला केल्यानंतर त्याला काही लोकांनी मारहाण केली होती. त्यामुळे तो आता नांदेडमध्ये ॲडमिट आहे. परंतु झालेली जी घटना आहे ही घटना अत्यंत गंभीर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान सभेने दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रत जी आहे ती काचेमध्ये ठेवली होती आणि रेल्वेमधून आलेल्या प्रत्येक माणसाने ते संविधान पाहावं आणि त्या संविधानाचा आदर्श घ्यावा. अशा पद्धतीनं देशामध्ये पहिला एकच असा पुतळा आहे की त्या पुतळ्याच्या समोर संविधान ठेवलेलं होतं आणि भावना एवढीच होती की संविधान जे आहे ते संविधान सगळ्या देशाचं संविधान आहे. ज्यांना संविधान मान्य आहे त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशातून बाहेर जावं, अशा पद्धतीची आमची सूचना आहे. 26 जानेवारी 1950ला देशानं संविधान स्वीकारलेलं आहे आणि आज 140 करोड लोकांच्या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला संविधान मान्य असलंच पाहिजे. त्याप्रमाणे संविधान ठेवलं होतं, पण त्या व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन काचा फोडून त्या संविधानाचा अपमान केलेला असल्यामुळं त्या ठिकाणी परभणी बंदचं ऐलान केलेलं होतं. त्या ठिकाणी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे त्या आंदोलनामध्ये उतरले होते. काही ठिकाणी थोडी तोडफाटी झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी जाती दंगल व्हावी असा बिलकुल कुठलाही भूमिका त्या ठिकाणी नव्हती. फक्त कार्यकर्त्यांचा उद्रेक त्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये हाही जो तरुण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी हाही तरुण त्यामध्ये सामील होता. तर पोलिसांनी मी परवा त्या ठिकाणी भेट मी दिलेली आहे ते 13 तारखेला आपल्या 14 तारखेला आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी SP त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की 300 लोकांवर गुन्हे नोंदण्यात आलेले आहेत आणि 42 लोकांना पकडलेलं आहे. त्याच्यामधले 10 लोक सोडलेले आहेत आणि 32 लोक आता जेलमध्ये आहेत, पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यामध्ये या सोमनाथ सूर्यवंशीला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करण्यात आलेली आहे आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असा आलेला आहे त्याच्या अंगावर जखमा आहेत आणि पोलिसांनी त्याला मारहाण केलेली आहे. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्री साहेबांकडे आमची मागणी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीने निगूनपणे लाठीमार केलेला आहे, चिडून अशा पद्धतीचा जो प्रकार केलेला आहे, संविधानाचा अपमान झाल्यानंतर कुणीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही आणि आंबेडकरी जनता ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्या अस्मितेला हात लावला तर त्यांच्यामध्ये उद्रेक निर्माण होतो, विद्रोह निर्माण होतोही आणि होणं साहजिक आहे. त्या बाबींचा विचार करून संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर अशा पद्धतीचा बिजूर लाठीमार करणं अत्यंत अयोग्य आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी असा जो मृत्यू झालेला आहे हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे. त्यामुळे त्या पोलिसांना ताबडतोब बडतर्फ करावं, त्याची चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि लवकरात लवकर याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. संविधानाच्या संबंधामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे अपोजिशनचे जे सगळे नेते आहेत, राहुल गांधींपासून सगळे मल्लिकार्जुन खरगेंपर्यंत जे सगळे नेते आहेत, हे नेते सातत्यानं अफवा उठवत आहेत की हे सरकार संविधान बदलणार आहे. पण या ज्या काँग्रेसने अनेक वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर संविधान अनेक वेळेला बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. माननीय इंदिरा गांधी यांनी 1975ला आणीबाणी लागू करून संविधानाला धोका देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेस पार्टी संविधान विरोधी आहे.
ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदी हे जरी बीजेपी हिंदुत्वाची जरी भूमिका मांडत असली तरी जे हिंदू आहे ते म्हणतात आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे आम्ही बौद्ध आहोत, आमचं बुद्धत्व आहे. कोणी ख्रिश्चन आहे त्यांचे ख्रिश्चनत्व त्यांचं आहे. मुस्लिम आहे ते त्यांचं मुस्लिमांचा त्यांचा विषय आहे. म्हणजे सगळे जरी जाती देशामध्ये 6,000पेक्षा जास्त जाती आहेत. 7-8 धर्माचे लोक इथं राहतात. 18-20 भाषेचे लोक इथं राहतात. तरी बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या देशामध्ये किती जरी वादविवाद झाले तरी देशाच्या एकतेला धोका अजिबात नाही. अखंड भारताची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली संविधानामध्ये. आणि जरी दलितांवरती अत्याचार जरी काही प्रमाणात होत असलेही तरी देशाचा विषय ज्यावेळेला येतो त्यावेळेला आम्ही एकत्र असलं पाहिजे. जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे ही भूमिका बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. त्यामुळे देशाचा विषय येतो त्यावेळेला आम्ही सगळे मान करू. आम्ही देशासाठी आम्ही मैदानात उतरतो. संविधानासाठी आम्ही मैदानामध्ये उतरतो. त्यामुळं संविधान कुणीच बदलू शकत नाही. आणि महाराष्ट्राचे जे निकाल आलेले आहे त्या निकालाचं आपल्याला जर विश्लेषण करायचं असेल तर संविधानाचा मुद्दा राहुल गांधी यांनी पुन्हा या निवडणुकीमध्ये आणला. पण राहुल गांधी आणि त्यांच्या महाविकास आघाडीला बिलकुल यश मिळालेलं नाही आहे. तर सगळ्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळं प्रचंड अशा पद्धतीचा जो विजय आहे 288 पैकी 237 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. आणि त्यामुळं संविधानाचा मुद्दा एवढ्या लोकांनी मान्य केला नाही तर काँग्रेस आणि राहुल गांधी जाणीवपूर्वक संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचा अफवा पसरवून हे समाजामध्ये फूट पाडत आहेत. आणि तेच आम्हाला म्हणतायत की आम्ही समाजामध्ये फूट पाडतो आहोत. नरेंद्र मोदींचा अजेंडा सबका साथ सबका विकासचा आहे. नरेंद्र मोदींनी ज्या योजना राबवल्या त्या सगळ्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला झालेला आहे. 10% आरक्षण जे आहे ते जे दिलेलं आहे EWSचं आरक्षण त्यामध्ये मुस्लिमांना देऊ नका असा विषय नाही आहे, ख्रिश्चनांना देऊ नका असा विषय नाही आहे. तर ते जे लोक SC ST OBC मध्ये येत नाही अशा कुटुंबांना त्या 10% आरक्षणाचा फायदा आहे. जनधन योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यानंतर आयुष्यमान भारत योजना आहे. या सगळ्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला होत आहे. त्यामुळं आमचा अजेंडा जो आहे हा देशाच्या विकासाचा अजेंडा आहे. आणि म्हणून संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे आमचे लोक रस्त्यावर उतरले त्यांच्यावर केलेल्या ज्या केसेस आहेत त्या मागे घ्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तुम्हाला बहुमत मिळालं महायुतीला राज्यामध्ये, पण रिपब्लिकन पक्षांना आश्वासन होतं की सगळ्यांना एक मंत्रिपद मिळणार. छगन भुजबळांचा समावेश नाही मंत्रिपदामध्ये. ओबीसी म्हणतात आमचा अपमान केला, मला आश्वासन दिलं आणि फसवलं. तुम्हाला फसवलं का? मला वाटतं आता आमच्याबद्दल सांगायचं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस यांना 10 वेळेला मी भेटलो. आणि निवडणुकीच्या अगोदरही जेवढेला रिपब्लिकन पक्षाला एक विधानसभेत जागा दिली नाही त्यावेळेला या मुद्द्यावर आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं होतं की आम्हाला एक MLC आणि एक मंत्रिपद आणि 2-3 महामंडळाची चेअरमनपद आम्हाला द्यावी. आणि ते देऊ अशा पद्धतीचं आश्वासन मिळालं होतं. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी अत्यंत जवळचे संबंध आहे. त्यांना कार्यकर्त्यांची चांगली जाणीव आहे. आणि माझ्यासोबत काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. माझा पक्ष छोटा पक्ष आहे पण माझ्या पक्षाच्या शाखा गावागावामध्ये आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये माझ्या पक्षाचं युनिट आहे. ठीक आहे, आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही गोष्ट खरी आहे. परंतु आम्ही ज्यांना मतं देतो ते लोक निवडून येतात. आणि लोकसभेमध्ये आमच्या संविधानाच्या बदलाच्या आरक्षण जाण्याच्या मुद्द्यावर अनेक लोक संभ्रमात होते. आणि त्यामुळं महायुतीला तेवढं मतदान मिळालं नाही. आणि त्यामुळं महायुतीचं मोठं नुकसान झालं होतं. आणि महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या होत्या. पण त्यामध्ये आता या निवडणुकीमध्ये दलित, बौद्ध आणि आंबेडकरी समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे. सगळ्यांतर केलेलं आहेच आहे. पण आमची मतं जी आहे ती बार्गेनिंग मतं आहेत, बॅलन्सिंग मतं आहे. ती मतं मोठ्या संख्येने मिळाल्यामुळं जवळजवळ आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही म्हणतो 160 जागा मिळतील, 65 जागा मिळतील, 162 जागा मिळतील. पण आम्हाला जागा मिळायला 237. त्यामुळं प्रचंड असं यश मिळालेलं होतं. आणि त्यामध्ये दलित मताचा, आंबेडकरी मताचा, रिपब्लिकन मताचा मोठा वाटा आहे.
तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला का टाळलं काय तर सांगता येत नाही आहे. एक जर RPIला एक मंत्रिपद राज्यमंत्रीपद तरी द्यायला हवं होतं, परंतु ते मंत्रिपद आम्हाला त्यांनी आश्वासन दिल्यानंतर ते दिलेलं नाही आहे. त्यामुळं लवकरच आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि राहिलेली 4 मंत्रिपदं आहे त्याच्यामध्ये तरी आमची वर्णी लागावी, कारण आमच्या पाठीमागं समाज आहे आणि या समाजाला तोंड दाखवण्यासाठी आम्हाला काहीतरी ताकद आपण दिली पाहिजे. आणि आपण लोकसभेला जागा आम्हाला देत नाही, विधानसभेला जागा आम्हाला देत नाही, आम्ही मात्र मतदान प्रामाणिकपणे आम्ही करतो. आणि माझं मंत्रिपद आहे गोष्ट खरी आहे, मला माननीय मोदी साहेबांनी मंत्रिपद दिलेलं आहे. माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट नाही, तरीसुद्धा मला मंत्री केलेलं असल्यामुळं देशभरामध्ये माझा पक्ष वाढतो आहे. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकग्नाइज आहे. आणि अशा पद्धतीनं मी मंत्री असल्यामुळं देशभरामध्ये माझा पक्ष वाढतो आहे. माझ्या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येत आहेत. हे जरी खरं असलं तर ज्या लोकांनी मला ते दिल्लीला पाठवलेलं आहे, जे माझ्या पाठीमागे अनेक वर्षापासून ते राहिलेले आहे, त्यांना कसले सत्तेचं काय एक पद मिळालं नसलं तरी ते विश्वासाने माझ्या पाठीमागं आहे. त्यांना माहिती आहे की यामध्ये मी प्रयत्न करतोय, पण आमचे समोरचे मित्र आम्हाला अजिबात देत नाही आहे. त्यामुळं पक्ष सगळा माझ्यासोबत आहे. म्हणून माझी नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा. मी अमित भाईंना मध्यंतरी भेटलो होतो त्याच्या अगोदर, आणि अमित भाई म्हणाले होते की आपण ते देवेंद्रजींना बोला, तर मी बोललो, त्यांना अनेक वेळेला मी बोललेलो आहे. आणि यावेळेला नक्की आपला समावेश होईल असं त्यांनी अनेक वेळेला आश्वासन दिल्यानंतरही आपण आम्हाला मंत्री केलं नाही. ही अत्यंत दुःखाची बाब आहे. त्यामुळे आमचा समाज नाराज आहे. त्यामुळं आमचा विचार करावा अशी आमची मागणी आहे. तुमची मागणी आहे विचार करावा, पण दलित समाज असेल किंवा ओबीसी समाजातील भुजबळासारखा माणूस मंत्री असेल त्यांना देखील मंत्रिपद दिलेलं, त्यामुळे संजय कुटे यांना न दिल्यामुळे ओबीसी दलित यांच्यामुळे मध्ये मोठी नाराजी दिसते असं म्हणायचं. मला वाटतं की भुजबळ साहेब हे सिनियर नेते आहेत. आता ते अजितदादा पवार यांनी त्यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक होतं. त्यांना का घेतलं नाही मला माहीत नाही, पण आता तिन्ही पक्षांनी मांडलेला एक 2.5 वर्षाचा फॉर्म्युला, म्हणजे हे मंत्री 2.5 वर्ष राहतील आणि त्यानंतर दुसऱ्यांना संधी देऊ असं ते म्हणालेले आहे. त्यामुळं दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळेल, पण पहिल्या यादीमध्ये भुजबळांचं नाव असणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे ओबीसी समाजाला त्यामध्ये संधी द्यायला हवी होती असं आमचं मत आहे. तुम्ही बाहेर पडायचा विचार करताय? नाही, बाहेर पडायचं म्हणजे जायचं कुठं हा प्रश्न आहे. त्यामुळं बाहेर पडण्याचा विषय अजिबात नाही आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही इंडियामध्ये आम्ही आहोत, पण महाराष्ट्रामध्ये आमच्यावर अन्याय होतो ही गोष्ट खरी आहे. तिकडं मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी, नड्डा साहेबांनी लक्ष द्यावं, आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार आहे. आणि नंतर तरी जे आता 4 मंत्र्यांचा ज्या वेळेला काय मिळेल, नाही 39 मंत्री झालेत ना. नाही किती, मग एक बाकी आहे तर तो आमचा एक बाकी असेल. मग त्यामुळे एक बाकी पण ठीक आहे, म्हणजे आपण म्हणजे तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पाठिंबा दिला होता आणि आज मंत्रिमंडळात तुमचा प्रतिनिधी. नाही, पाठिंबा दिला होता म्हणजे आता एक तर आकडेच असे आलेले होते की एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत, देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत, पण आकडेच असे आले होते की मी माझी भूमिका अशी मांडली होती की यावेळेला बीजेपीने अगोदर 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांना त्यांचे 105 आणि जवळजवळ 8-9 अपक्ष आमदार असे 114 आमदार त्यांच्याकडे होते, तरी सुद्धा 50 आमदार घेऊन आलेल्या माननीय शिंदे साहेबांना त्यांनी मुख्यमंत्री केलं आणि 2.5 वर्ष तर त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. त्यामुळे यावेळेला बीजेपी अजिबात ऐकणार नाही हे मला माहिती होतं. आणि म्हणून मी माझं मत असं मांडलं होतं की देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी राज्य चांगलं चालवलं होतं आणि त्यांना संधी मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त केलेली होती. त्यामुळे माझा त्यांनाही पाठिंबा होता आणि एकनाथ शिंदे यांना बनवलं असलं तर त्यांना माझा पाठिंबा होता. पण एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद मिळणं अत्यंत अशक्य होतं, मुख्यमंत्रीपद मिळणं अत्यंत अशक्य होतं आणि त्यांनी एवढी नाराजी ठेवण्याची आवश्यकता नव्हती. अनेक ठिकाणी बीजेपीने आपले मुख्यमंत्री बदलले होते. आमचे
मनोहरलाल खट्टर हे 9.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनाही बदललेलं होतं. त्यानंतर शिवराज सिंग चौहान यांच्या लाडकी बहीण या योजनेमुळं मध्य प्रदेशमध्ये राज्यामध्ये सरकार आलं आणि लोकसभेमध्ये 29 जागा त्यांच्या निवडून आल्या, तरी ते तेवढे नाराज नव्हते. त्यामुळं मला वाटतं की एकनाथ शिंदे आता नाराज नव्हतेही, परंतु त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे आणि आता मंत्रिमंडळ जे आहे ते चांगलं काम करेल अशी अपेक्षा आहे. आणि आता जर आम्हाला मंत्रिपद मिळणार नसेल तर आम्हाला बाकीची महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये तरी संधी द्यावी. आणि आता 5 जे MLC जाहीर करणार आहेत त्या 5 MLC मध्ये तरी आम्हाला संधी द्यावी आणि 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 2.5 वर्षानंतर तरी आम्हाला मंत्रिपद द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. सुधीर मुनगंटीवारांनाच नाही त्यांनी मंत्री बनवलं, तुम्हाला का मंत्री बनवतील ते? आता आम्हाला का बनवलं नाही ते तुम्ही त्यांना विचारा. म्हणजे आता का बनवलं नाही, त्यांनी बनवायला हवं होतं पण आता बनवलं नाही. आता त्यांना भेटून आम्ही ते प्रत्येक वेळेला आम्हाला हो म्हणत होते, प्रत्येक वेळेला सांगत होते की यावेळेला सर तुम्ही जर बाहेर पडले महायुतीतून तर तुमच्या कार्यकर्त्यांना ईडी CBIच्या नोटीस येतील अशी तुम्हाला काही भीती वाटते का? काय तुम्ही जर महायुतीतून बाहेर पडले तर तुमच्या कार्यकर्त्यांना ईडी CBIच्या नोटीस येण्याची भीती वाटते का? नाही, आमच्याकडे ईडी पण नाही आणि बीडी पण नाही आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. माझ्या पक्षामध्ये इमानदारीनं काम करणारे कार्यकर्ते आहेत. फार मोठे उद्योगपती माझ्याकडे नाही आहे, 2 नंबरचा धंदा करणारे माझ्याकडे लोक नाही आहेत. त्यामुळे ईडीची भीती मला अजिबात नाही आहे. मला ईडीची भीती नाही आहे. परंतु मी नरेंद्र मोदींच्या कामावर खुश असल्यामुळं काय मान अपमान सहन करूनही, कारण त्यांच्या काळामध्येच बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण झालेली आहेत. जनपद रोडला आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आहे, 26 तालीक रोडचं स्मारक झालेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत होतो. अनेक वेळेला त्यांना मंत्र्यांना भेटूनही, प्रधानमंत्र्यांना भेटूनही काही स्मारकाचं काम झालं नव्हतं. पण मोदींच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि मुंबईला तर हिंदू मिलचं जागा 3,600 कोटी रुपयाची आहे. ती जागा ताबडतोब त्यांनी दिली. मी आणि देवेंद्र फडणवीस त्यांना भेटलो आणि 2014 मध्ये त्यांना भेटल्यानंतर ताबडतोब त्यांनी NTCला सांगितलं आणि आम्हाला ती जागा मिळाली. तिथं आता 1200 ते 1300 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्यदिव्य स्मारक होत आहे. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा असा आहे की भारतामध्ये 2 नंबरचा उंचीचा पुतळा तो आहे. कारण वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातचा सोडला तेवढा उंच पुतळा दुसरा कुठलाही नाही. आणि अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षाही जास्त उंच असणारा पुतळा आहे. त्यामुळं मोदी साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत. त्यामुळं मोदीचे संविधान बदलणार हा सारखा प्रचार राहुल गांधी करत राहिले तर राहुल गांधींना अजिबात त्याचा फायदा होणार नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड अशा पद्धतीने 2029 मध्ये यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी अजून एकदा पंतप्रधान होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेनड्राईव्ह दाखल त्यात दावा केलेला आहे की मवियाचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मंत्री जे होते एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं होतं. आता मला असं वाटतं की महाविकास आघाडी जसं आदरणीय मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की जर 20 जागा इकडे तिकडे झाल्या असत्या आणि आमचं सरकार आलं असतं तरी सगळे जेलमध्ये असते, तर मी खरगे साहेबांना एवढं सांगतो की म्हणजे तुमचं सरकार आलं तर आम्ही जेलमध्ये असतो असं आपण म्हणताय, पण आमचं सरकार आल्यानंतर तुम्ही जेलमध्ये नाही, तुम्ही फक्त वेलमध्ये आहात. तुम्ही जेलमध्ये आम्ही तुम्हाला टाकू शकलो असतो पण आम्ही कोणालाही जेलमध्ये टाकणार नाही. ईडीचा विषय जो आहे तो वेगळा विषय आहे. ईडीचा विषय त्यांचा जे पेपर त्यांच्याकडे येतात त्याप्रमाणे ती चौकशी होते. त्यामुळे नरेंद्र मोदीजी काही त्यांना कुणाला आतमध्ये टाकतात असं अजिबात नाही आहे. त्यामुळं ईडी स्वतंत्र यंत्रणा आहे. म्हणून पण आपण म्हणताय त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि इतर आणि काही जे BJP शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आतमध्ये टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणूनच लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे. ही चुकीचं काम करणाऱ्या लोकांना सत्तेवर आणता कामा नये. आणि आता दोष त्याने आपल्या कर्तृत्वाला दिला पाहिजे, आपल्या चुकाला दिला पाहिजे. पण EVM मशीनला समोर आणून आता ते सातत्यानं सांगतात EVM मशीन बदला. म्हणजे राहुल गांधी यांना अमेठीमध्ये 4.5 लाखाचं लीड मिळालं, तिथं मशीन चांगली होती. नंतर आपल्या प्रियंका गांधी वायनाला निवडून आल्या, तिथं मशीन चांगली होती.
त्यानंतर झारखंडमध्ये त्यांचं सरकार आलं त्यावेळेला मशीन चांगली होती. लोकसभेला तुम्हाला एवढ्या चांगल्या जागा मिळाल्या त्यावेळेला मशीन चांगली होती. पण आम्हाला यश मिळालं की मशीन चांगली नाही हे अत्यंत चुकीचा रडगाणा आहे. हा रडीचा डाव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला ईव्हीएम मशीन काय मोदी साहेबांनी आणलेली नाही आहे. ईव्हीएम मशीन काँग्रेसच्या काळामध्येच आलेली आहे. ती बंद करायची असेल तर इलेक्शन कमिशनला पटवून द्या. आणि जरी बॅलेट पेपर जरी आले तरी आम्हाला काय हरकत नाही आहे. आम्ही काय घाबरतोय असं नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की महाविकास आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे. आणि मुख्यमंत्री पदासाठी भांडण करणाऱ्या महाविकास आघाडीला असा एक चपराक दिलेला आहे की एकाच्या 20 जागा 16 जागा आणि 10 जागा एवढ्या 46 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे. त्यामुळे ही फार मोठी त्यांच्यासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. सर मनीशंकर अय्यर यांनी हे सांगितलंय 2014 साली प्रेसिडेंट जे आहे मनमोहन सिंग झाले असते आणि प्राईम मिनिस्टर प्रणब मुखर्जी झाले असते तर युपीए सरकार ही हारली नसती जसं एनडीए सरकार 2014 पासून वरती गेली आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं वाटतं का की या दोघांचे एक्सचेंजेस व्हावे आणि युपीए या एनडीएला लोकांनी एक्सेप्ट केलं आणि युपीएला नकारले त्यावेळेस 2014 साली तुम्ही पण? हा, तर 2014 मध्ये मी 2009 पर्यंत मी काँग्रेस पक्षासोबत युपीए सोबत होतो. आणि फर्स्ट युपीए मध्ये मी पंढरपूरमधून निवडून आलो होतो. त्यावेळेला मला त्यांनी मंत्री केलं नाही. बाकीच्यांना मंत्री केलं पण मला मंत्री केलं नाही. त्यानंतर शिर्डीमध्ये मला हरवलं. म्हणजे मी 2004 मध्ये पंढरपूरमधून निवडून आलो होतो. त्यावेळेला मला युपीए फर्स्टमध्ये मंत्री करण्याचं आश्वासन ते दिलं होतं. परंतु मला मंत्रिपद मिळालं नाही. आणि माननीय शरद पवार यांच्या घरी अर्कभवन रोडला त्या ठिकाणी प्रणव मुखर्जी त्यानंतर अहमद पटेल शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की अठोले जी आप अकेले है तो आपका नंबर विस्तार में हो जाएगा, आपका नंबर विस्तार में लगेगा. पण विस्तार झाला त्यावेळेलाही माझं नाव काही त्यामध्ये आलं नाही. त्यामुळे आमच्या समाजामध्ये मोठी नाराजी होती आणि त्यामुळं मला युपीएला किंवा काँग्रेसला सोडावं लागलं मला काँग्रेस राष्ट्रवादीला. तर आपण म्हणताय त्याप्रमाणे 2014 मध्ये अगोदर जर मनमोहन सिंग ऐवजी जर प्रणव मुखर्जी यांना जर प्रधानमंत्री बनवलं असतं किंवा शरद पवार यांना जरी मुख्यमंत्री बनवलं असतं तरी सुद्धा मोदींच्या नावावर एकदा बीजेपीने शिक्कामोर्तब केल्यानंतर मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 450 सभा घेतल्या आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर असे घाव घातले की लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा विरोध निर्माण झाला. आणि त्यामुळं जरी प्रणव मुखर्जी आणि शरद पवारांचा नंबर तरी लागायला हवा होता, शरद पवारांना डावललेलं आहे. आणि म्हणून शरद पवार साहेबांना माझं आव्हान आहे की तुमचं पंतप्रधान पद घालवणाऱ्या काँग्रेससोबत तुम्ही राहायला नको, तुम्ही एनडीए सोबत आलं पाहिजे. पण पवार साहेब काही आमच्यासोबत येत नाही आहेत. अजितदादा आमच्यासोबत आले, 40-42 आमदार आमच्यासोबत आले. आणि आता या महाविकास आघाडीच्या या काळामध्ये फक्त 10 जागांवर म्हणजे लोकसभेच्या 8 जागा त्यांच्या निवडून आल्या आणि विधानसभेच्या फक्त 10 जागा निवडून आल्या. त्यामुळं शरद पवारांची सुद्धा जी पंतप्रधान पदाची इच्छा होती ती संपुष्टात आलेली आहे. पण आपला जो प्रश्न आहे तो प्रणव मुखर्जी झाले असते तर आणि मनमोहन सिंग झाले असते तरी सुद्धा 2014 मध्ये मोदी आणि आमची एनडीए झाली असती असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.